वन जमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर किंवा खरेदी विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. शासन निर्णय जारी. महाराष्ट्र शासनाने जमीन महसूल नियमावलीबाबत एक अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यभरातील वनक्षेत्राचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे नियम 2025 मधील तरतुदी वनक्षेत्रांना लागू होणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. महसूल व वन विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले असून यानुसार वन विभागाच्या ताब्यात असलेल्या किंवा वन विभागाच्या नोंदीनुसार वन असलेल्या जमिनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येणार नाही. अनेक प्रकरणांमध्ये महसूल अभिलेखात 7/12 त्रुटीमुळे वन जमिनी खाजगी नावाने किंवा इतर प्रयोजनासाठी नोंदवल्या गेल्याचे निदर्शनास आले होते. या स्थितीमुळे न्यायालयीन गुंतागुंत आणि भारतीय वन अधिनियम 1927 व वन संवर्धन अधिनियम 1980 चे उल्लंघन होण्याची शक्यता होती. शासनाचे महत्त्वाचे निर्देश. कोणत्याही वनक्षेत्राची कायदेशीर मालकी किंवा वैधानिक दर्जा आता बदलता येणार नाही. वन जमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर किंवा खरेदी विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. अशा क्षेत्राच्या वापरात बदल करण्यासाठी किंवा विक्रीसाठी ना हरकत प्रमाणपत्र NOC देऊ नये असे स्पष्ट आदेश महसूल आणि वन विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनक्षेत्राच्या वाटपाबाबत चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक SIT आधीच गठीत करण्यात आले असून हे नवीन परिपत्रक वन जमिनीच्या संरक्षणासाठी एक कडक पाऊल मानले जात आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.